वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचं स्वातंत्र्य दिन. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. सर्वात वरती केशरी रंग आहे, तो त्यागाचे प्रतीक आहे. मध्ये पांढरा रंग आहे, तो शांततेचे प्रतीक आहे. सर्वात खाली हिरवा रंग आहे, तो समृद्धीचे प्रतीक आहे. मध्ये अशोक चक्र आहे, त्यामध्ये 24 तारे आहे. असा आपला राष्ट्रध्वज प्राणाने प्रिय आहे. धन्यवाद. जय जय महाराज. दिनांचा खूप खूप विचार. आज मी तुम्हाला स्वच्छता विषयी माहिती सांगणार. स्वच्छता ही आपल्या घरापासून सुरू व्हायला हवी. आपल्या घरने अंगणी स्वच्छ असावी. मुलांनी स्वच्छता पाळावी. बाहेरून आल्यावर सर्वांनी स्वच्छ हात धुवावे. नियमितपणे केस व नखे कापावे. जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपले गाव स्वच्छ ठेवावे. रस्त्यावर घाण टाकू नये. कचरा पेटीला टाकावे. आपण जर स्वच्छता पाळली तर आपण आजारपणा नाही. धन्यवाद. शिक्षक, मी इयत्ता 2च्या वर्गात शिकत आहे. मी तुम्हाला झाडाविषयी माहिती सांगणार आहे. तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावे. झाडे आपल्याला फळे फुले देतात. झाडे आपल्याला लाकडे देतात. झाडे आपल्याला जीवन देतात. झाडेमुळे जास्त पाऊस पडतो. मी माझे 2 शब्द संपवले. माझे नाव सार्थक महेश गर्जे. मी आता 2री शिकत आहे. आज 15 ऑगस्ट. मुलांनी, आज मी तुम्हाला खेळाचे महत्त्व सांगणार आहे. मुलांनी दररोज खेळ खेळले पाहिजे. खेळामुळे आरोग्य चांगले राहते व समाधान मिळतो व मानसिक समाधान मिळतात. मुलांनी दररोज लवकर उठून व्यायाम केला पाहिजे. लवकर व्यायाम केले पाहिजे. व्यायामामुळे अंग लवचिक राहते व आपण आनंदी राहतो. मुलांनी दररोज खेळ खेळले पाहिजे. आरोग्य चांगले राहते व मान सन्मान मिळतो. देखील बक्षीस मिळतात. धन्यवाद. जय महाराज. आज मी तुम्हाला खेळाचे महत्त्व सांगणार आहे. मुलांनी दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम केला पाहिजे. योगासन केले पाहिजे. यामुळे शरीर लवचिक राहते व आपण आनंदी राहते. जय महाराज. पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, माझे नाव हर्षदा बाप्पासी दाखले. मी इयत्ता 3री शिकत आहे. मातृभाषा म्हणजे आपल्या आईची भाषा, जी भाषा आपण लहानपणापासून घरी बोलतो. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला विषय अधिक चांगल्या प्रकारे जमतात आणि आपली विचार करण्याची क्षमता वाढते. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो तेव्हा आपण आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडले जातो. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक सोपे आणि प्रभावी असते. इतर भाषा शिकणे ही महत्त्वाचे आहे, पण आपल्या मातृभाषेचा आदर करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आपण आपली मातृभाषा जपूया. आपण सर्वजण मराठी शाळेत शिकूया. धन्यवाद. जय महाराज. नमस्कार मित्रांनो, मी इयत्ता 3च्या वर्गात शिकत आहे. मी तुम्हाला शाळेविषयी माहिती सांगणार आहे. शाळेला गावाचा आधार असावा. गावाला शाळेचा अभिमान असावा. आपल्या गावची शाळा ही आपल्या गावचे भविष्य आहे. जर गावची शाळा चांगली असेल तर गावातील मुले शिकतील आणि गावाचा विकास होईल. शाळेचा विकास करणे ही फक्त शासनाची जबाबदारी नाही तर आपली आहे. आपण सगळ्यांनी शाळेला मदत केली पाहिजे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवले पाहिजे. मुलांच्या हातात मोबाईल न देता पुस्तक दिले पाहिजे. चला सगळ्यांनी मिळून आपली शाळा सुंदर बनवू आणि एक प्रगतीशील गाव तयार करू. नमस्कार, माझे नाव सोम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आजचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. हा आपला राष्ट्रीय सण आहे. आज सर्व देश तिरंगा फडकवतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय. वंदनीय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हातात आला मोबाईल आणि जग आले जवळ. हातात आला मोबाईल आणि जग आले जवळ. पण सावध राहणे आहे आज खरी गरज प्रबळ. तंत्रज्ञानाचा वापर करू प्रगतीसाठी आपण. सायबर सुरक्षेचे नियम पाळून करते
देशाचे रक्षण. सायबर सुरक्षेचे नियम पाळून करू देशाचे रक्षण. मित्रांनो, आज आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. या डिजिटल जगात वावरताना आपण सुरक्षित राहणे गरजेचे आहे. याला सायबर सुरक्षा असे म्हणतात. सायबर सुरक्षा म्हणजे आपली माहिती चोरी जाऊ नये याची घ्यावयाची काळजी. काही गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मोबाईलवर अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा आपला पासवर्ड किंवा OTP कोणाला सांगू नका. चला आपण सर्व मिळून देशाला सुरक्षित बनवूया. जय हिंद महाराष्ट्र. My name is Swara, Honorable Chief Guest, respected teachers, all my dear friends. I wish you very happy Independence Day myself, Swara Sandeep Dakne. I want to share with you my thoughts about our country. India is a beautiful country with mountains, rivers, forests, and so many different animals. Area of our country is very large. It has huge population. There is diversity, language, food and way of living. But still and we live happily in our country. जय हिंद. थँक्यू सो मच. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी देशाची प्रगती या विषयावर बोलणार आहे. देशाची प्रगती म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती. देशाच्या प्रगतीत आपण योगदान देऊ शकतो. एक विद्यार्थी म्हणून आपण चांगले शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी केले पाहिजे. एक शेतकरी म्हणून आपण देशाचे पोट भरले पाहिजे आणि एक कामगार म्हणून आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आपण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने काम केले तरच आपल्या हातात प्रगती होते. आपल्या कामात आपण नवीन तंत्रज्ञान वापरले पाहिजे. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. Wish you happy Independence Day. I am Satyam Dakne. I am going to tell you in practice of tree. Tree gives us so many things like fruits, flowers, sun and shadow. Moss in practice feed give us fresh air to breathe. Trees our lives, friends which help us without any scar. Thanks you. जय हिंद. जय भारत. वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. मला माझी नोंदणी. मी इयत्ता 3री शिकत आहे. माझ्या शिक्षणाने मी तुमच्या समोर शिक्षण हे गाडीचे दूध आहे. शिक्षण जगातले प्रत्येक आईवडिलाचा मुलगा आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. आईवडिलांनी मुलांसाठी संपत्ती करण्यापेक्षा त्यांना शिक्षण दिले पाहिजे, तर ती कोणत्याही कामासाठी सक्षम होती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर, मी आता 3रीमध्ये आहे. मी तुम्हाला झाडाबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही झाड आपल्याला जीवन देतं. झाड आपल्याला सावली देतं. झाड आपल्याला लाकडं देतं. झाड आपल्याला पाऊस पडायला मदत करतं. झाड आपल्याला ऑक्सिजन देतं. झाडामुळे आपल्याला जीवन मिळतं. झाड आपण दारासमोर लावले पाहिजे. झाड लावले तर आपल्याला जीवन राहतं. झाड नाही ते जीवन आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मित्रांनो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली आहे. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत. पण आजही आपण खरंच स्वतंत्र आहोत का? मुलींना शिक्षणात संधी दिली जाते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली की आपल्या लक्षात येते मुली व महिला खरंच स्वतंत्र नाही. एवढे बोलून मला 2 शब्द संपवतो. नमस्कार, माझे नाव वेदिका भाऊसाहेब गोडसे. मी आता 4थीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा आपला राष्ट्रीय सण आहे. आज सर्वांनाही आपला देश भारतात तिरंगा फडकला जातो. ते अनेक वीरांनी आपल्या प्राणांचा बलिदान दिले. ह्या दिवशी आपल्याला यांचा आदर करण्याचा आहे. मला माझ्या देशाचा आणि भारतीयाचा अभिमान आहे. चला मन आणखी सुंदर आणि महान बनवूयात. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. पूज्य गुरुजन आणि माझ्या मित्रांनो, प्रामाणिकपणा म्हणजे नेहमी
माझ्या वाढदिवसासाठी धन्यवाद. माझे नाव श्रावणी लक्ष्मण पुजारी. आज मी तुम्हाला नमस्कार. आज मी तुम्हाला स्वच्छतेविषयी 2 शब्द सांगणार आहे. स्वच्छता ही आपल्या घरापासून सुरू होते व आपले घर स्वच्छ ठेवा व आपले अंगण स्वच्छ ठेवले, मुलींनी व मुलांनी स्वच्छ ठेवले तर आपण स्वच्छ राहतो. व आल्यावर स्वच्छ हात धुवावे व रोज आंघोळ करावे, आपले नख काढावे. जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसे आपले अंगण स्वच्छ, गाव स्वच्छ ठेवा. कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकावं. आपण स्वच्छ राहिला तर आपण आजारी पडू शकतो. धन्यवाद. जय जय महाराज. आधी माझ्या मित्रांनो आज मी वाचनाचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे. वाचन हा एक खूप चांगला छंद आहे. वाचनाने आपल्याला ज्ञान मिळते, आपले विचार सदृढ होतात आणि आपली कल्पनाशक्ती वाढते. वाचनामुळे आपण जगातील अनेक गोष्टी शिकू शकतो, वेगवेगळ्या कथा वाचू शकतो आणि नवीन नवीन ज्ञान आत्मसात करू शकतो. वाचन केल्याने आपला शब्दसंग्रह वाढतो, आपण अनेक चांगल्या प्रकारे बोलू शकतो. मी आज सर्वांबद्दल आणि पालकांना विनंती करतो की आपण दिवसभरात किमान 10 पाने वाचन करावे, कारण तुमचे अनुकरण लहान मुले करत असतात. तुम्ही जर मुलांसमोर मोबाईल पाहत असाल तर मुले कुठून वाचतात. त्यामुळे आपण वाचत असं संकल्प करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि माझ्या मित्रांनो, आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आज मी AI आणि भविष्यावर बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक कामात मोबाईल मदत करतो. त्यामध्ये AI ने आता भर घातली आहे. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याचा अर्थ असा की यंत्रे माणसासारखे काम व विचार करू शकतात. त्यामुळे हे यंत्र वापरताना काळजी घ्यावी. नमस्कार, माझे नाव ईश्वर आहे. मी एक गझल लिखितो. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला. या दिवशी आपण स्वातंत्र्य